श्री गुरुदेव दत्त. नमस्ते मेष राशीच्या पराक्रमी आणि चित्ती मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. आजचा हा व्हिडिओ साधा राशी भविष्य नाही. आज आपण बोलणार आहोत त्या शक्तीबद्दल जी अचानक तुमच्या स्वभावात आग निर्माण करते, जी मनात राग, हट्ट, संघर्ष आणि धाडस वाढवते. आणि त्या शक्तीचं नाव आहे मंगळ प्रभाव. मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ ग्रह आहे. म्हणून जेव्हा मंगळाची ऊर्जा सक्रिय होते तेव्हा सर्वात मोठा परिणाम मेष राशीवर दिसून येतो. पण मित्रांनो, हा प्रभाव फक्त राग वाढवत नाही तर आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद ठेवतो. तुम्ही काही दिवसात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्यामुळे तुम्हाला वाटेल की ही अचानक काय घडत आहे. एखादा जवळचा व्यक्ती बदललेला दिसेल. ज्यावर विश्वास ठेवला तोच व्यक्ती अंतर ठेवू लागेल. कामाच्या ठिकाणी अचानक तणाव वाढेल आणि मनात विचित्र अस्वस्थता निर्माण होईल. कारण मंगळ आता शांत नाही. तो संकेत देतोय, तो तुमचं लक्ष वेधतोय, तो तुम्हाला जाग करतोय. मेष राशीच्या लोकांमध्ये आधीपासून नेतृत्व क्षमता असते. पण जेव्हा मंगळाची ऊर्जा वाढते तेव्हा निर्णय घाईत घेतले जातात आणि इथेच मोठी चूक होते. मित्रांनो, या काळात तुमच्या समोर दोन मार्ग येतील. पहिला मार्ग रागाने प्रतिक्रिया देण्याचा, तर दुसरा मार्ग शांत राहून परिस्थिती जिंकण्याचा. जो व्यक्ती स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवेल त्याच्यासाठी हा काळ राजयोग करू शकतो. पण जो हट्टाने वागेल त्याच्या नात्यांमध्ये तडा जाऊ शकतो. विशेषतः हा 15 दिवसाचा हा काळ तुमच्या करिअर आणि पैशाच्या बाबतीत मोठे संकेत देतोय. जुनी अडकलेली रक्कम मिळू शकते किंवा अचानक नवीन संधी समोर येऊ शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. या काळात काही लोक तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या यशावर नजर ठेवणारे लोक सक्रिय होतील आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका. मेष राशीच्या लोकांची एक कमजोरी असते. ते पटकन विश्वास ठेवतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा ते पूर्णपणे बदलून जातात. मित्रांनो, मंगळ प्रभाव फक्त बाहेरची परिस्थिती बदलत नाही, तो आतूनही माणूस बदलतो. अचानक तुम्हाला एकटं राहावंसं वाटेल, लोकांपासून अंतर ठेवावंसं वाटेल, रात्री झोप कमी होईल, मनात सतत विचार सुरू राहतील. पण हे संकट वाईट नाही, कारण विश्व तुम्हाला नव्या टप्प्यासाठी तयार करत आहे. ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही त्यांच्यापासून आता अंतर निर्माण होईल आणि जे खरंच तुमचे आहेत तेच शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील. मित्रांनो, महाभारतातील कर्ण आठवतो का? त्याच्यामध्ये अपार शक्ती होती, पराक्रम होता, दानशूर वृत्ती होती. पण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे त्याला आयुष्यभर संघर्ष करावा लागला. मेष राशीच्या लोकांनीही हा धडा लक्षात ठेवायला हवा. फक्त शक्ती असणे पुरेसे नसते, योग्य दिशाही आवश्यक असते. या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर मंगळ तुम्हाला प्रचंड ऊर्जा देईल. अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील, लोक तुमच्या नेतृत्वाकडे आकर्षित होतील आणि तुमच्या व्यक्तिमत्वात वेगळी चमक दिसेल. पण एक गोष्ट टाळा, अहंकार. कारण मंगळ जेवढं वर घेऊन जातो तेवढाच वेगाने खाली आणू शकतो. घरामध्ये वडिलांशी किंवा भावंडांशी मतभेद होण्याच्या शक्यता आहे. जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात. काही अपूर्ण वाद पुन्हा पेटू शकतात. म्हणून शब्दावर नियंत्रण ठेवा, कारण एक चुकीचं वाक्य दीर्घकाळाचं नातं खराब करू शकतं. जर तुम्ही व्यवसाय करत असाल
तर नवीन निर्णय घेण्यात काळजी घ्या. भागीदारात फसवणूक होऊ शकते. कागदपत्र नीट तपासा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे, पण विचलित होईल. पण शेवटचा परिणाम चांगला मिळू शकतो. प्रेमसंबंधामध्ये अचानक गैरसमज वाढू शकतो. जोडीदाराला वेळ द्या. अहंकार बाजूला ठेवा. आणि आता सर्वात मोठी गोष्ट, जर तुम्हाला वारंवार आग, रक्त, भांडण, अपघात किंवा तुटलेल्या वस्तूची स्वप्न दिसत असतील तर हा मंगळ ऊर्जेचा स्पष्ट संकेत दिसू शकतो. त्या काळात मंगळवार विशेष महत्वाचा आहे. मंगळवारी सकाळी हनुमान चालीसा म्हणावी, लाल फूल अर्पण करावं आणि शक्य असल्यास गरिबांना मसूर डाळ दान करावी. यामुळे उग्र ऊर्जा शांत होण्यास मदत मिळेल. मित्रांनो, मेष राशी म्हणजे फक्त राग नाही, तर युद्ध जिंकण्याची ताकद आहे. विश्व तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी परीक्षा घेत आहे. काही लोक या काळात हरतील, पण काही लोक स्वतःची नवीन ओळख निर्माण करतील. आणि मला वाटतं तुम्ही त्या लोकांपैकी आहात, जे संकटातून उठून आणखी मजबूत होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.